नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा राजभोई, गायनेकोलॉजिस्ट आणि IVF कन्सल्टंट, सातारा. फॅलोपियन ट्यूब्स ब्लॉक्ड आहेत मॅडम. HSGचा रिपोर्ट घेऊन येतात पेशंट माझ्याकडे. आणि खरंच मग खूप घाबरून जायची गरज आहे का? तर आज आपण जाणून घेणार आहोत फॅलोपियन ट्यूब ब्लॉक म्हणजे गर्भनलिकेमध्ये जर अडथळा असेल तर त्याची नेमकी कारणं काय आहेत आणि आपण कशा पद्धतीने त्याला सामोरं जाणं गरजेचं आहे. तर शेवटपर्यंत नक्की हा व्हिडिओ बघा, कारण कधी निदान आणि कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे आणि आपण जे करतोय, आपण जे ट्रीटमेंट घेतोय ती योग्यरित्या घेतोय का हे पाहणं तेवढंच गरजेचं ठरतं. तर फॅलोपियन ट्यूब्समध्ये ब्लॉक आहे. HSGचा रिपोर्ट घेऊन बऱ्याच महिला येतात आणि मग अगदी निराशेच्या गर्तेत त्या गेलेल्या असतात. पण खरंच घाबरून जायची गरज नाही आहे. फॅलोपियन ट्यूब प्रेग्नन्सीमध्ये कशा पद्धतीने महत्त्वाच्या आहेत हे पहिलं आपण जाणून घेऊयात. फॅलोपियन ट्यूब्स म्हणजे गर्भनलिका, म्हणजे गर्भाशयाला ज्या 2 गर्भनलिका असतात त्या साधारणपणे 10 सेंटीमीटरच्या असतात. आपल्या अंडकोशामध्ये एक बीज हळूहळू वाढायला सुरू होतं पाळीच्या पहिल्या दुसऱ्या दिवसांपासून. एक ठराविक साईजचं झालं की ओव्ह्युलेशनची प्रक्रिया होते, म्हणजे ते बीज जे आहे ते फुटतं. ते जे बीज आहे ओव्हरीतून म्हणजे अंडकोशातून जे बीज फुटतंय त्याला कॅप्चर करण्याचं, पिकअप करण्याचं काम जे आहे ते फिम्ब्रिया म्हणजे फॅलोपियन ट्यूबचा जो शेवटचा भाग आहे ते करतं. त्याच्यानंतर पिकअप केल्यानंतर म्हणजे ओढून घेतल्यानंतर, कॅप्चर केल्यानंतर त्या ट्यूबमध्ये तो जो बीज आहे, अंडबीज जे आहे ते तिथे थांबतो. मग तिथे शुक्राणू येतो आणि शुक्राणू आणि बीजाची फलनाची प्रक्रिया म्हणजेच फर्टिलायझेशन हे फॅलोपियन ट्यूबमध्ये म्हणजेच गर्भनलिकेमध्ये होतं. खूप महत्त्वाचं, जवळजवळ 3 ते 4 दिवसांचा जो गर्भ आहे तो फॅलोपियन ट्यूबमध्येच त्याचा विकास होत असतो, त्याची वाढ होत असते आणि 3 ते 5 दिवसांचा प्रवास करून तो गर्भ साधारणपणे 4-5व्या दिवशी गर्भाशयाच्या अंतःस्तरामध्ये रुजतो. सो फॅलोपियन ट्यूब नॅचरली किंवा IUIने प्रेग्नन्सी राहण्यासाठी खूप महत्त्वाची ठरते की IVFमध्ये तीच प्रोसिजर आपण थोडी बायपास करतो. सो नॅचरल कन्सेप्शनसाठी नक्कीच फॅलोपियन ट्यूब खूप महत्त्वाच्या आहेत. आता मग प्रश्न येतो की HSG वरती ब्लॉक आहे. तर खूप महत्त्वाचं मी इथे लोकांना सांगतेय, माझ्या सर्व महिलांना सांगतेय की फॅलोपियन ट्यूब ब्लॉक आहेत म्हणून निराश होऊन जाऊ नका. योग्य ट्रीटमेंटनी नक्कीच वाढ राहतं. बऱ्यापैकी पेशंट्समध्ये फॅलोपियन ट्यूबमध्ये ब्लॉक हा कॉर्नल ब्लॉक असतो, म्हणजे फक्त जिथे गर्भाशयाला फॅलोपियन ट्यूब सुरू होते तिथे तो ब्लॉक असतो आणि आवश्यक नाहीये की तो खराखुरा ब्लॉक आहे. म्हणजे नेमकं काय, तर HSG मध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की HSG कशा पद्धतीने केली जाते. तर HSG मध्ये आपण जो डाय पुश करतो ते डाय पुश केल्यानंतर जे स्मूथ मसल्स आहेत गर्भनलिकेचे ते कॉन्ट्रॅक्ट होतात, आकुंचन पावतात आणि तो जो डाय आहे तो पुढे मग जात नाही आणि आपल्याला वाटतं फक्त की फॅलोपियन ट्यूबमध्ये ब्लॉक आहे, पण ॲक्च्युली त्या ट्यूब फक्त स्नायूंच्या आकुंचन पावण्यामुळे, कॉन्ट्रॅक्शनमुळे फक्त त्या ब्लॉक आहेत. ॲक्च्युअलमध्ये त्या ओपन आहेत, ॲक्च्युअलमध्ये त्या हेल्दी आहेत. आपण जर ह्याच पेशंट्समध्ये जर लॅप्रोस्कोपी केली तर जवळजवळ 60% पेशंट्समध्ये लॅप्रोस्कोपीद्वारे आपण जाणून घेऊ शकतो की त्या ट्यूब्स हेल्दी आहेत आणि नॉर्मल आहेत आणि ओपन आहेत. त्याच्यामुळे पहिली गोष्ट घाबरून जाण्याची गरज नाही. म्हणजे जो फॉल्स पॉझिटिव्ह जी HSG आहे की खऱ्याखुऱ्या ट्यूब्स ब्लॉक नाही आहेत, पण त्या वाटतात आहे फक्त ब्लॉक आहे किंवा बंद आहेत म्हणून, ज्याला फॉल्स पॉझिटिव्ह HSG असं आपण म्हणतो. तर आता ट्रू पॉझिटिव्ह बद्दल बोलूयात की खरं ब्लॉक आहे. तर त्याची काय नेमकी कारणं आहेत. खूप महत्त्वाचं म्हणजे इन्फेक्शन, जसं की पेल्विक इन्फ्लमेटरी डिसीजेस की जे सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीजेसमुळे होऊ शकतं. 2 प्रकारची इन्फेक्शन मला इथे प्रामुख्याने नमूद करावीशी वाटतात. एक म्हणजे क्लॅमेडियल इन्फेक्शन की क्लॅमेडिया नावाच्या ऑर्गॅनिझममुळे ते होतं, आणि ट्युबरक्युलोसिस TB सारखं इन्फेक्शन.
जे क्लॅमिडिया इन्फेक्शन आहे ते ट्यूबच्या शक्यतो बाहेरच्या बाजूला होतं, फिमरियल एंडला होतं, की जे पिकअप करतो त्या भागाला होतं. पण क्लॅमिडिया इन्फेक्शनची एक गोष्ट खूप महत्त्वाची आपल्याला इथे नमूद करते मी, की साधारणपणे फक्त 14 दिवसांच्या अँटीबायोटिकमध्ये हे जे इन्फेक्शन आहे ते ट्रीट होतं. मग ट्युबरक्युलोसिस, टीबीचं जे इन्फेक्शन आहे ते गर्भाशयाच्या अंतःस्तरामध्ये होऊ शकतं आणि जर ब्लॉक असेल तर, आणि जर आपण लॅप्रोस्कोपीद्वारे तिथला एक छोटासा एंडोमेट्रियमचा म्हणजे गर्भाशयाचा अंतःस्तराचा जर तुकडा काढून आपण तपासला, टीबी कल्चर केलं आणि त्याच्यामध्ये जर इन्फेक्शन आलं तर आपण साधारणपणे 6 ते 9 महिन्यांची ट्रीटमेंट आपण जर दिली तर नक्कीच आपण गर्भधारणेकडे आपण एक पाऊल पुढे जातोय. तसंच काही कॉजेस जसं की प्रिव्हियस सर्जरीज झालेल्या आहेत, की एक्टोपिक प्रेग्नन्सी राहिलेल्या होत्या, आपण त्या मेडिकली मॅनेजमेंट केलेलं आहे त्यांचं. म्हणजे नेमकं काय, एक्टोपिक प्रेग्नन्सी राहिली पण इंजेक्शननी ती प्रेग्नन्सी विरवली असं असेल तर कधी कधी तिथे ब्लॉक येऊ शकतो. किंवा दुसरं एक महत्त्वाचं कारण, दुसऱ्या कोणत्या तरी सर्जरीज लाईक ओव्हेरियन सिस्ट असेल, अशा केसेसमध्ये सुद्धा ॲधेजन्स म्हणजे चिपकणं होतं आणि त्याच्यामध्ये अडथळा असू शकतो. एंडोमेट्रियोसिस हे एक प्रमुख कारण ट्यूबल ब्लॉकचं असू शकतं आणि याच्यामध्ये अगदी ट्यूबो ओव्हेरियन रिलेशनशिपसुद्धा थोडं डिस्टॉर्टेड असतं आणि हे डायग्नोसिससाठी नक्कीच आपल्याला लॅप्रोस्कोपीचा आधार घ्यावा लागतो. सो फॅलोपियन ट्यूब्स ब्लॉक आहेत किंवा गर्भनलिकांमध्ये अडथळा आहे, त्या बंद आहेत म्हणून घाबरून जाण्याची किंवा निराश होण्याची गरज नाही आहे. मी आधी पण सांगितलं 60% केसेसमध्ये त्या ओपनच असू शकतात. काही पेशंट्समध्ये आपण लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपीद्वारे ट्यूबल कॅन्युलेशन करून त्या ओपन करू शकतो. ज्यांच्यामध्ये ओपन होत नाही आहे त्यांच्यामध्ये त्यांचं कारण शोधू शकतो, कोणत्या इन्फेक्शनमुळे त्यांच्यामध्ये ब्लॉक आहे हे शोधू शकतो आणि त्याची ट्रीटमेंट आपण करू शकतो. आणि नक्कीच अशा पेशंट्समध्ये मात्र जर IVF केलं तरीसुद्धा सक्सेस रेट वाढणार आहे, कारण इन्फेक्शन जर असेल आणि आपण अशा पेशंट्समध्ये जर IVF करतोय तर नक्कीच त्याचा उपयोग होणार नाही आहे. त्याच्यामुळे निराश होऊ नका. जरी गर्भनलिकांमध्ये अडथळा असेल तर आपण प्रेग्नन्सी अचीव करू शकतो. फक्त योग्य निदान आणि योग्य ट्रीटमेंटचा आधार आपल्याला घ्यावा लागतो. अशाच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. धन्यवाद.